नमस्कार, मी युक्ता नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आली एका अशा मंदिरात जिथे पीस, भक्ती आणि शांतता हे तिन्ही गोष्ट तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येतील. तर ॲक्च्युली हे मंदिर आधी छोटं होतं, पण 2023मध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आणि एवढं मोठं मंदिर इथे बांधलं गेलं. कसं झालं माहिती आहे, मी या मंदिराबद्दल खूप यूट्यूबवर, गुगलवर खूप माहिती शोधण्याचे प्रयत्न केले. असं नाही की मी प्रयत्न नाही केला, पण ॲक्च्युली या मंदिराबद्दल जास्त कोणाला माहितीच नाही आहे. म्हणून मी असं ठरवलं की या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला द्यावी आणि तुम्हाला सुद्धा या मंदिराबद्दल काय माहिती असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंदिराच्या मेन गेटमधून आत येतो तेव्हा राईट साईडला एक छोटंसं काळं रेक्टँग्युलर बॉक्स दिसतं. त्यात मंदिराबद्दल माहिती लिहिली आहे. खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे या जागेची. श्री हनुमान मंदिराची स्थापना 1969मध्ये झाली होती आणि नंतर 1988मध्ये श्री दत्त मंदिराची स्थापना झाली. हे सगळं पांडुरंग जीवन पाटील आणि त्यांच्या वाईफ मणीबाई यांच्या स्मरणार्थ केलं गेलं आहे. मंदिरात प्रवेश करण्याअगोदर एक ग्लास शोकेस आहे. त्यात जुने फोटो आणि अगदी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली गेली आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करताच जाणवलं की किती शांतता आहे इथे. त्या इव्हनिंग लाईटमध्ये तो सॉफ्ट ॲम्बियन्स अजून डिवाइन वाईब देत होतं. समोरच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. त्यांचा चेहरा खूपच काम आणि प्रसन्न होतं. स्पेशल गोष्ट म्हणजे ही मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि दत्तगुरूंची मूर्ती या सगळ्या मूर्ती जयपूरवरून आणलेल्या आहेत. लेफ्ट साईडला आहे श्री दत्तगुरूंची मूर्ती. ती मूर्ती पाहून ना पीसफुलनेस आणि डिसिप्लिन दोन्ही एकत्र जाणवतं. आणि राईट साईडला आहे हनुमानाची मूर्ती. ती खरंच मॅजिकल वाटते. ही मूर्तीसुद्धा जयपूरवरून स्पेशली आणलेली आहे. तिथून आणलेल्या आयडल्सना त्यांच्यात एक वेगळीच ग्रेस असते. खरंच एवढं सुंदर मंदिर आणि मंदिराच्या समोरचं जे प्रांगण आहे ते इतकं प्रशस्त आहे ना, मी इतकं स्वच्छ मंदिर पहिल्यांदा पाहिलं. मी कितीतरी मंदिराचे ब्लॉग्स बनवले, पण एवढं स्वच्छ, एवढं वेल मेंटेन्ड मंदिर कधीच बघितलं नव्हतं. लोक म्हणतात ना, ट्रॅव्हल इज अ फ्री थेरपी, पण ॲक्च्युली एका शांत मंदिरात जाऊन तुम्ही बसा, तुम्हाला थेरपीच नाही तर तुम्हाला भक्ती, ज्यांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही त्यांच्याकडे माझी अशी नम्र विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे काही टॉपिक्स असतील ज्याच्यावरती मी ब्लॉगिंग करू शकते ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे मंदिर नक्की कुठे आहे, ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. तर नालासोपारा वेस्टमध्ये उमराळ्यात असलेली उमादेवी मंदिर, त्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे हे मंदिर आहे आणि या मंदिराचं एक्झॅक्ट लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच.